आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत अतिशय सॉफ्ट, तोंडात टाकताच विरघळणारे आणि कुणीही सहज बनवू शकेल अशी लाडूची एक रेसिपी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या लाडूंसाठी आपल्याला तूप, मिल्क पावडर किंवा खवा यापैकी काहीही लागणार नाही आणि चाचणी बनवायचे देखील टेन्शन नाही. आज आपण तयार करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने मलाई लाडू. हे लाडू एकदम छान बनतात आणि टेस्टलाही मस्त लागतात. तर या सोप्या अशा लाडूची रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला इथे टोटल लागणार आहे 2.5 लिटर दूध. 2.5 लिटरपैकी 1 लिटर दूध आपण साईडला ठेवले आहे आणि 1.5 लिटर दूध अगोदर आपल्याला तापवायला ठेवायचे आहे. या 1.5 लिटर दुधाचे आपल्याला दूध फाडून पनीर तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी एका बाउलमध्ये आपण घेतलेले आहे 3 टेबलस्पून विनेगर आणि यामध्ये 2-3 चमचे पाणी टाकून एकत्र करून घेणार आहोत. दूध चांगले उकळले की त्यामध्ये आपण थोडे थोडे करून हे विनेगरचे मिक्सचर टाकणार आहोत आणि या पद्धतीने दूध फाडून आपल्याला याचे पनीर तयार करून घ्यायचे आहे. बाहेरून पनीर न आणता घरीच आपण फ्रेश पनीर तयार करून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता विनेगर टाकल्यानंतर दूध चांगले फाटले गेलेले आहे आणि एकदम इझिली आपण इथे पनीर तयार करून घेतले आहे. आता एका गाळणीवर मस्लिन क्लॉथ किंवा कॉटनचे एखादे रुमाल आपल्याला टाकायचे आहे आणि त्यावर आपण हे मिश्रण टाकून यातील पनीर वेगळे करून घेणार आहोत. आपल्याकडे जर दूध फाडण्यासाठी विनेगर अवेलेबल नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे लिंबाचा रस देखील वापरू शकता. या पद्धतीने फ्रेश पनीर इथे तयार झालेले आहे. सर्वात महत्त्वाचे हे पनीर आपल्याला 2 ते 3 वेळा भरपूर पाणी टाकून व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे, जेणेकरून याला विनेगरचा किंवा लिंबाचा वास येणार नाही. 2 ते 3 वेळा भरपूर असे पाणी टाकून हे पनीर आपण चांगले धुवून घेतलेले आहे आणि या पद्धतीने कपड्याने दाबून त्यातील शक्य असेल तितके सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे. आता हे तयार झालेले पनीर थोडा वेळ आपण साईडला ठेवूया आणि जे 1 लिटर दूध आपण साईडला ठेवले होते त्यापासून आता लाडूची पुढची प्रोसेस सुरू करूया. या लाडूसाठी आपल्याला एखाद्या जाड बुडाच्या कढईचा वापर करायचा आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 लिटर दूध आणि हे दूध आपण हाय फ्लेमवर चांगले उकळून आटवून घ्यायचे आहे. एका बाउलमध्ये आपण इथे घेतलेले आहे 7 ते 8 केसरचे स्ट्रँड्स आणि हे उकळलेले फक्त 2 छोटे चमचे दूध यामध्ये घालून आपण हे व्यवस्थित एकत्र करून ठेवणार आहोत. लाडू तयार झाल्यानंतर त्याला डेकोरेट करण्यासाठी आपल्याला या केसरच्या दुधाचा वापर होणार आहे. दूध आपल्याला या पद्धतीने उकळून चांगले अर्धे होईपर्यंत आटवून घ्यायचे आहे. त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पद्धतीने कढईच्या आजूबाजूला लागणारे मिश्रण किंवा साय सतत काढत दुधामध्ये आपण एकत्र करणार आहोत, जेणेकरून दूध लवकर घट्ट होण्यास मदत होईल. या पद्धतीने हाय फ्लेमवर हे दूध चांगले उकळले गेलेले आहे आणि साईडचे मिश्रण सतत काढत आपण ते दुधामध्ये एकत्र करून घेतलेले आहे. तुम्ही इथे बघू शकता दूध आटून चांगले अर्धे झालेले आहे. तर या वेळेला यामध्ये आपल्याला टाकायचे आहे अगोदर तयार करून घेतलेले पनीर. पनीरचे आपण या पद्धतीने थोडे तुकडे करून टाकणार आहोत आणि त्याबरोबरच आपल्याला इथे टाकायची आहे 2 मोठे चमचे दुधावरची साय. माफ करा, साय टाकतानाचा व्हिडिओ इथे चुकून रेकॉर्ड झालेला नाही. हे सर्व घटक आपल्याला इथे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे. तुम्हाला हवे असेल तर पनीर दुधामध्ये टाकण्याच्या अगोदर एखाद्या ताटामध्ये हाताच्या किंवा मॅशरच्या मदतीने देखील तुम्ही हे पनीर एकसारखे एकजीव करून नंतर दुधामध्ये टाकले तरी चालेल. सर्व घटक चांगले एकत्र झाल्यानंतर यामध्ये आपण टाकलेली आहे अर्धा कप साखर आणि अर्धा चमचा वेलची पावडर. गॅसची फ्लेम आपण इथे मीडियम ठेवलेली आहे आणि एकसारखे हे मिश्रण हलवत आपल्याला घट्ट होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे. या पद्धतीने हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला फक्त थोडे पेशन्स ठेवून दुधाचे पनीर तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे पनीर दुधामध्ये टाकून त्याला चांगले आटवून त्याचे लाडू तयार करून घ्यायचे आहे. यामध्ये आपल्याला थोडे देखील तूप, मिल्क पावडर किंवा बाहेरून खवा आणण्याची देखील गरज नाही किंवा चाचणी बनवण्याचे देखील टेन्शन नाही. हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचे आहे आणि तुम्ही इथे बघू शकता सर्व घटक व्यवस्थित एकत्र होऊन दूध जेव्हा पूर्णपणे आटले गेलेले आहे आणि या पद्धतीने जेव्हा आपले मिश्रण तयार होईल तेव्हा लगेचच आपल्याला इथे गॅसची फ्लेम बंद करायची आहे. याच्यापेक्षा जास्त आपल्याला हे मिश्रण कोरडे होऊ द्यायचे नाही, म्हणजे आपल्याला याचे लाडू चांगले वळता येतील. हे मिश्रण मी पूर्णपणे गार करायला ठेवले होते आणि साधारणतः अर्ध्या तासानंतर एकदम व्यवस्थित म्हणजे इझिली आपण याचे लाडू तयार करू शकू असे हे मिश्रण इथे तयार झालेले आहे.
लाडू बांधायच्या अगोदर हाताने या पद्धतीने मळल्यासारखे सर्व मिश्रण आपल्याला चांगले एकत्र करून घ्यायचे आहे, जेणेकरून एकसारखे दाणे तयार होईल आणि एकदम मस्त लाडू आपला इथे बांधला जाईल। या पद्धतीने हाताने जेव्हा आपण हे मिश्रण मळून घेतो तेव्हा तुम्ही इथे बघू शकता अगोदरच्या पेक्षा एकदम छान आणि सेम टेक्स्चर आपल्या मिश्रणाला इथे आलेले आहे। आता आपल्याला ज्या साईजचे लाडू तयार करायचे आहेत तितके मिश्रण घेऊन एकदम इझिली याचे लाडू आपण तयार करू शकतो। या स्टेजला जर तुम्हाला असे वाटले की हाताने आपण मळून घेतल्यामुळे आपल्या हाताच्या उष्णतेने जर हे मिश्रण पातळ झाले आहे तर 5 मिनिटासाठी फक्त ही कढई आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे। लगेचच हे मिश्रण व्यवस्थित घट्ट होते आणि इझिली आपण त्याचे लाडू तयार करू शकतो। तुम्ही इथे बघू शकता एकदम इझिली हे लाडू चांगले बांधले जात आहेत आणि हाताने आपण सर्व मिश्रण मळून घेतल्यामुळे एकसारखे दाणे या मिश्रणामध्ये तयार झालेले आहेत आणि लाडू देखील त्यामुळे ओबडधोबड न होता एकदम छान बांधले जात आहेत। सर्व लाडू आपले इथे बांधले गेलेले आहेत आणि इतक्या मिश्रणामध्ये आपले 13 लाडू मीडियम साईजचे बनून तयार झालेले आहेत। हे लाडू आपले खायला इथे तयार झालेले आहेत, परंतु याला आणखी अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी अगोदर जे केसरचे दूध आपण साईडला ठेवले होते ते थोडे थोडे यावर लावून घेतलेले आहे आणि पिस्ताची एकदम बारीक कतरण त्यावर आपण टाकणार आहोत। हे लाडू आपण बाहेरच रूम टेम्परेचरवर साधारणतः 2 दिवसांसाठी ठेवू शकतो आणि आपण जर हे फ्रीजमध्ये ठेवले तर ते 8 दिवस देखील चांगले राहतात। फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर देखील हे लाडू कडक होत नाही, तसेच सॉफ्ट राहतात, त्यामुळे आपण इझिली 8 दिवस या लाडूचा आनंद घेऊ शकतो। तुम्ही इथे बघू शकता पाहताच खाण्याची इच्छा होईल इतके मस्त आणि अतिशय सॉफ्ट असे लाडू आपल्या इथे तयार झालेले आहेत आणि केसर आणि पिस्तामुळे ते एकदम छान अट्रॅक्टिव्ह देखील दिसत आहेत। तर तुम्ही देखील एकदा या सहज उपलब्ध असणाऱ्या घटकांपासून इझिली तयार होणाऱ्या मलाई लाडूची रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि इतरांबरोबरही भरपूर शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग।